हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वेळ झाली आहे जाण्याची. येताना आपण किती एक्सायटेड असतो, फटाफट बॅग पॅक करतो, सगळं करतो. जाताना एकदम हळूवारपणे चालतं सगळं. ठीक आहे, नो वरीज, येत जात राहू. मी तुम्हाला म्हणजे आमच्या काय म्हणतात त्याला, नारळ गोटात होता ना, तेव्हा फोटो काढलेला होता, तो दाखवते. मम्मीने तो फोटो आमच्या हॉलमध्ये लावला आहे. क्यूट ना. जाताना जायची इच्छाच नाही होत. ठीक आहे, जावं लागेल. आता वाजले आहे, आज आहे शनिवार, वाजले आहे 3:30. आणि थोड्या वेळात मला निघायचं आहे. मम्मीने चहा केला आहे, चहा पिऊन घेते मग निघते. हा जो ड्रेस मी घातला आहे ना, हा मी मनालीवरून घेतला होता. खूप सुंदर आहे. माझा आणि सगळ्यांचाच फेवरेट आहे हा ड्रेस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. खूप सुंदर अशी ओढणी त्याची, खूप छान ओढणी आहे. आणि मल्टी कलरचा ड्रेस आहे, अशी मल्टी कलरची बॉर्डर्स आहे. आणि पॅन्ट खूप सुंदर आहे. माझी मम्मी आता वरती गेली पेरू तोडण्यासाठी. झाडाला खूप सारे पेरू आले, पण आपण जे पिकले तेच तोडू शकतो. तर मी तुम्हाला मम्मी दाखवते कुठून कुठून, बघा. दिसली का. आणि खूप सारे पेरू असे पडून, खाली पडून असे खराब होऊन जातात किंवा पक्षी खातात. पण झाडावरचं फ्रूट इतकं गोड होतं, म्हणजे बाजारातून घेतो त्यापेक्षा खूप गोड होतं. सो मम्मीने खूप सारे जेवढे म्हणजे पिकलेले होते तेवढे तोडून बांधून दिले मला. आम्ही एक एक करून बॅग पॅक करत होतो. माझी बॅग पॅक झाली आहे आणि आता मला निघावं लागेल, कारण 4पर्यंत मला स्टँडवर पोचायचं आहे. तिला कधीच मम्मीचा मोबाईल सापडत नाही, तो नक्की कुठेतरी फ्रीजवर नाही तर कुठेतरी ठेवलेला असतो. तुमची पण मम्मी अशी करते का, मला कमेंट करून सांगा. मग त्यानंतर आता मला निघायचं आहे, सो आपण निघूया. आणि बस स्टँडवर मला इतकं इरिटेट होतं, म्हणजे गर्दी बघा तुम्ही. आता लोक कुठून कुठून, इतकी गर्दी होती. मी लिटरली 2 ते 3 बस मिस केल्या, कारण एवढ्या गर्दीमध्ये एवढं सामान घेऊन चढणं पॉसिबलच नाही आहे. मी गर्दी बघूनच घाबरत होती. मग शेवटी एका बसमध्ये चढलीच कशीबशी, आणि खूप लेट होऊन गेला मला. जवळपास 7 ते 8 वाजून गेले होते आणि मी पोचली. मग जेवण करून आम्ही जरा बाहेर निघालो, असंच आईस्क्रीम खाण्यासाठी. तर आम्ही चाललो आहे जळगावचा स्पेशल महावीर फालुदा. म्हणजे तिथे ना बदाम शेक खूप छान भेटतं, सो मी तर ते घेणार आहे. आणि फालुदा वगैरे ज्याला जे घ्यायचं ते घेऊ शकतात. तर आम्ही सगळ्यांनीच हे घेतलं बदाम शेक, आणि फक्त मम्मींनी आणि आईबाबांसाठी आपल्याला पार्सल घेऊन जायचं आहे फालुदा. आम्हाला जेवण करून इथे यायला खूप लेट झाला होता, तर त्यांनी आम्हाला तर दिलं, पण ते बोलले की पार्सल नाही होणार, कारण शिल्लकच नव्हतं. सो मग आम्ही म्हणजे मामा 2-3 दुकानं फिरवले. म्हणजे त्यांचं असं आहे, जर आपल्या आईवडिलांनी सांगितलं आहे ना की फालुदा खायचा आहे, तर मग ते तो कुठूनही आणतील, कुठूनही. मला हे बोलले होते की माझे मामा असे तसे, पण ते मी डोळ्यांनी पाहिलं ना, ते त्याच्यापेक्षा जास्त चांगले आहेत दोघं मामा. मी 25 ते 26 वर्षाची होऊन गेली, पण मी आजपर्यंत असं कोणीच पाहिलंच नाही आहे. स्वतःसाठी कोणी चांगलं वागतं, पण जो दुसऱ्यांसाठी चांगला वागतो ना, तो सगळ्यात श्रेष्ठ असतो. म्हणजे जर आईने किंवा मामींनी असो किंवा त्यांच्या मुलीने असो, कोणीही असो, जर एखादी गोष्ट सांगितली की आपल्याला इथे जायचं आहे, ते काहीही करून त्यांना तिथे घेऊन जातील. नाही असं मी त्यांच्याकडून तरी अजूनपर्यंत ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही आहे. म्हणजे मी त्यांना मोस्ट ऑफ द टाईम दुसऱ्यांना कसं खुश ठेवता येईल याचाच ते विचार करत राहतात. सो असे लोक ना खूप कमी असतात जे दुसऱ्यांचा विचार करतात. आणि त्यांच्या अवतीभोवती जे लोक असतात, फॅमिली, फ्रेंड्स, ते ऑटोमॅटिक खुश राहतात. जसं वातावरण तसं पॉझिटिव्हिटी निर्माण होते. सो आमची सकाळी 9ला ट्रेन होती, सो आम्ही फटाफट रेडी होऊन निघालो.
किती पण चांगल्या बॅगा घ्या, तुमच्याकडे गोणी या दुसऱ्या बॅगा वाढूनच जातात. मामा आम्हाला सोडायला आले होते, सो आम्ही ट्रेनवर म्हणजे ट्रेनपर्यंत गेलो आणि सगळं सामान वगैरे ट्रान्सफर केलं तिथपर्यंत. हे आमचे 3च तिकीट बुक होते, कारण मी तर धुळ्याहून जाणार होती, बट तिकडून तिकीट नव्हतं मिळत, सो मी पण जळगावला आली. आणि आम्हाला तर जाताना मामींनी आम्हाला पोळ्या आणि चटणी वगैरे बांधून दिलं होतं, तर आम्ही ते खाल्लं आणि त्यानंतर अनारसे खाल्ले, जे आपले दिवाळीला बनवलेले होते. आणि त्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि आलं होतं माझं कंपनीमधून गिफ्ट, सो ते ओपन केलं. ते आलं होतं खूप बऱ्याच दिवसापासून, पण मी माझ्या भावाला बोलली होती की तू नको ओपन करू, मलाच ओपन करायचं आहे. तर यावेळेस दिवाळी गिफ्टमध्ये होतं एक सेलिब्रेशनचा बॉक्स आणि छान अशी बॅग खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. आणि असंच सपोर्ट करत राहा आणि प्रेम देत राहा. बाय बाय.